जाधव, जरा फास्ट चालवा गाडी. आज काही झालं तरी तात्यासाहेब निसटला नाही पाहिजे. हो मॅडम. पडवळ, भारती मावशी, आज अजिबात हलगर्जीपणा नकोय मला. सगळ्यांनी अलर्ट राहा. आज तात्यासाहेब निसटले नाही पाहिजे हातनं. हो मॅडम. जाधव, स्पीड वाढवा जरा. चला लवकर. हो मॅडम. जाधव, पुढून राईट घ्या. हेच ते लोकेशन. आपल्याला सावध राहून छापा टाकावा लागेल. येस मॅम. पण मॅडम आपण पोहोचलो. अनुष्का मॅडम कुठे आहेत? मॅडम आपल्या मागोमागच निघाल्या होत्या त्या. अजून कशा काय नाही आल्या? नाही म्हणजे पाटील मॅडम येईपर्यंत आपण थांबायचं आहे का? नाही, नको. अनुष्का मॅडमची वाट बघण्यात वेळ नको घालवायला. आज काही झालं तरी तात्यासाहेब हातून निसटले नाही पाहिजेत. पण मॅडम त्या येईपर्यंत काय करायचं आपण? मॅडम पाटील मॅडम भडकलं तर? त्यांना कसं फेस करायचं ते मी बघते. आता मी जबाबदारी घेईन या सगळ्याची. आपल्याला आज जावं लागेल. आवाज न करता शांत कर. येस मॅडम. येस मॅडम. आता मी सांगते ते करायचं सगळ्यांनी. येस मॅडम. भंडारे माम, तुम्ही वरती जा. मयुरी, तू तिकडे जा. पडवळ, तुम्ही आवाज. मी भारती मावशी, मागं बघ. दिसलं कोणी? नाही मॅडम. नाही मॅडम. आज जाण्याचा कुठला दुसरा मार्ग? नाही. नाही मॅडम. ठीक आहे, आता दुसरा पर्याय नाही. याच दरवाजाने जावं लागेल. जे होईल ते होईल. पण मॅडम खरंच इतकी रिस्क घेण्याची काही गरज? पोलीस आहात ना, हा प्रश्न कसा विचारू शकता? सॉरी मॅडम. चला.
बरोबर आहे, बरोबर, करेक्ट चालू आहे आपण. स्ट्रेट स्ट्रेट. डावीकडे वळा म्हणते. हे बघ, 100 मीटरवरून आपल्याला उजवीकडे वळायचं. हा. लपा पटकन. इथं तर कुणीच नाही. मॅडम, टिपरने योग्य टिप दिली आहे ना की आपल्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते कोणतरी. मॅडम, मला काय वाटतंय या आधी सुद्धा आपल्याला तात्यासाहेबांनी असंच फसवलंय. मागच्या वेळेला आपण त्या जागेवरती पोहोचलो आणि तिथे कुणीच नव्हतं. आठवतंय ना तुम्हाला? मॅडम, मला वाटतंय तात्यासाहेब आताही आपली फसवणूकच करताय. हे असं नाचवून ना त्यांना असुरी आनंद मिळतोय. मलाही तसंच वाटतंय मॅडम. तात्यासाहेबांनी आपल्याला ह्या वेळी पण मूर्खातच काढलंय. मलाही तसंच वाटतंय. आता नक्की काय करायचं? आपण परत जायचं का? थांबून काय उपयोग होणार आहे? चला निघूया. कुणीतरी आहेत. पोझिशन घ्या. दादा, आता आपल्याला 500 मीटर वरून डावीकडे वळायचं.
थांब 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 दादा थांब आता थांब. तो बघ इथंच लोकेशन दाखवते. पोलीस गाडी बी इथंच आहे. चल. आता याचं तर कोणीच दिसू ना की आपण याच्या आधी काय गडबड झाली असेल ना. चैत्या काही बोलू नकोस. आहे बघ अख्खा कारखाना पिंजून काढायला पाहिजे आपण. चल आणि ऐक आवाज न करता पुढे जायचं. तू इकडे जा मी इकडे बघतो. चालते.
तुमची हत्यारं खाली टाका आणि हात वर करा. एकेकाला गोळ्या झाडून मारून टाके ना मी. हँड्स अप. आता कान पकडून खाली बसायचं. खाली बसा. खाली बसा. तुमच्यातल्या कोणीही इथून पळून जायचा विचार सुद्धा करू नका. या जागेला पोलिसांनी घेरलेलं आहे चारी बाजूंनी. मग शहाणपणा करायला जाल आणि स्वतःचा जीव गमवाल. आता पटकन बोलायचं. इथे कुठला इल्लीगल व्यवसाय सुरू आहे? कुठला इल्लीगल धंदा सुरू आहे इथे? बोला पटकन. बोल. मॅडम आम्ही आमच्या मालकासाठी काम करतो. मालकांसाठी? कोण आहे तुमचा मालक? कुठे आहे तुमचा मालक? इथे इथे आहे मी. वाघमारे, तो तात्या तुमच्या सहज हाताला लागला असा विचार तुमच्या डोक्यात आलाच खूप ना. सत्या अरे, विश्वासातल्या टिपरकडनं टिप मिळाली होती, पण बहुतेक आम्ही इथे येण्याआधीच तात्यासाहेब पसर झाले. अरे, अनुष्का मॅडम सुद्धा आमच्या सोबत होत्या. कुठं राहिलं का? आम्ही अजून आल्या नाहीत. त्या जरी आल्या असताना मी स्वतः आत गेले असते आणि त्यांना नाकाबंदी करायला लावलं असतं. पण त्या कुठं राहिल्या? म्हणजे एवढं महत्वाचं काम सोडून त्या अशा कशा गायब झाल्या? कोण आहे तुम्ही आणि कुठला इल्लीगल धंदा सुरू ठेवलाय तुम्ही इथे? बोला पटकन. आणि खरं खरं सांगायचं हा? नाहीतर या 6च्या 6 गोळ्या तुमच्या डोक्यात ठोकून टाकेन मी. तू माझ्यावर गण रोखणार तो घाल गोळ्या घाल. आज तात्यासाहेब पाटील तुझ्या समोर बाय. घाल. आहे हिम्मत? हिम्मत भरपूर आहे. गोळ्या झाडण्याशिवाय दुसरं काय करता येऊ शकतं? तुमच्यासारखे इलिगल बिझनेसेस जे करतात त्यांच्यासोबत काय करायचं? पूजा करायची त्यांची की हत्तीवर बसून मिरवणूक काढायची? करायची USP पूजा करायची आमची. फुलं उधळायचे आमच्यावर. पितृभक्ती करायची. एवढा आटापिटा करून सुद्धा तात्यासाहेब हाती लागले नाहीत. म्हणल्यावर आमच्या सगळ्यांची, स्पेशली माझी चौकशी बसवतील. धारेवर धरतील आता मला. पण वाघमारे, यात तुमची काही चूकच नाही आहे. जे काय ते स्पष्ट सांगा ना त्यांना. तुम्ही अजिबात घाबरू नका त्या मॅडमना. करू दे काय चौकशी करायची त्यांना. एवढंच होतं ना तर मी यायचं होतं तुमच्यासोबत. वेगळ्या गाडीनं कशाला यायचं होतं त्यांना? आता हे बोलून काय उपयोग आहे? तसे त्या मला सिनियर आहेत, त्यांचं ऐकून घ्यावंच लागेल. अहो, पण काय ऐकून घ्यायचं? आपली चूकच नाही आहे तर आपण कशाला आरोप सहन करायचे? बरं, ते जाऊ दे. माझ्या डोक्यात एक वेगळाच विचार सुरू आहे. काय? वाघमारे, आपण इथं आलो, त्या माणसानं तुमच्यावर फायरिंग केलं. आपण त्याला पकडायचा प्रयत्न केला पण तो पळून गेला. म्हणजे काही माणसं ऑलरेडी इथं होती. याचा अर्थ तो तात्या पण इथंच असणार. तात्याला इथं पोलीस पकडायला येणार ही खबर त्याला आधीच कुणीतरी दिली असणार. नाहीतर त्याचं पळून जाणं शक्यच नव्हतं. पण त्याला ही खबर दिली कोण असेल? धन्यवाद ना बबडे. आजी लेख. वा वा वा. गुड. डॅडी साहेब. ना ना वा डॅडी साहेब. वा. काय बघताय? लेक आहे माझी पोरगी, कन्यारत्न, लाडकी लेक आहे माझी. आता काय आमचं बोलणं ऐकणार फक्त? तुम्ही दोघं चहाचं बघा, मी तिकडे थांबत आहे. ये नाईस.
तू चांगली स्टुडंट झालीस बाबडे. एक क्षण घाबरलो होतो मी, म्हटलं चाप ओढते की काय, पोळी झाडते की काय, भीती वाटली होती एकदम. चला, म्हणजे माझा तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न फेल नाही गेलाय तर. हा, लोकांना घाबरवणारे तात्या साहेब आज कोणाला तरी घाबरलेत आणि त्यांना घाबरवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द त्यांची मुलगीच आहे. मला आर्यनचं काय चाललंय, किती दिवस झाले त्याच्याशी बोललो नाही मी. डॅडी साहेब, आर्यनला मी सध्या अंडरग्राऊंड व्हायला सांगितलंय. मला अनुष्काने वेळीच कळवलं म्हणून, नाहीतर मंजूने आर्यनचा जीव घेतला असता. अनुष्का कोण? अनुष्का माझी वर्क कलीग, म्हणजे जवळची मैत्रीणच म्हणा खरं तर. आर्यनला पळवण्यामध्ये माझं नाव कुठे येऊ नये म्हणून मी अनुष्काला पाठवलं होतं. तिच्याकडूनच मला सगळ्या गोष्टी कळल्या. तिनेच मला सांगितलं की त्या मंजूने आपल्या आर्यनला बेदम मारहाण केली आहे. तिचं काम आता झालंय. तिला तिची पोस्टिंग मुंबईमध्ये हवी होती, ती मिळवून दिली. आपल्याला पुन्हा कधी गरज लागली तर बोलवून घेऊया तिला. या आर्यनचा प्लॅन फसला म्हणजे सत्या आणि मंजू वाचले. असं काय वाचला कोणाला ठाऊक सत्या त्या अपघातात. हे आनंद झाला होता मला, सत्या मेला किती बरं वाटलं होतं मला. जिवंत राहील. त्या आर्यनला एक काम नीट करते. त्याला सांगितलं होतं ज्या कामासाठी पाठवलं ते काम कर, ते दिलं सोडून त्या मंजूच्या प्रेमात पडला. काय झाला फायदा त्या मंजूच्या प्रेमात पडून? डॅडी हे बघा, जाऊ दे, तुम्ही शांत व्हा, चिडू नका असं. मला माहिती आहे ना आपला आर्यन किती हट्टी मुलगा आहे. आता जाऊ दे, ते सगळं सोडून द्या. असंही झालेल्या गोष्टींवर असं बोलण्यात काही अर्थ नाहीये. तू त्या आर्यनची नीट व्यवस्था केलीस म्हणून चिंता नाही मला. आता त्याला म्हणावं काही दिवस बाहेर येऊ नकोस. हो, खरं तर तेच त्याच्यासाठी योग्य आहे. पण डॅडी साहेब, मी तुम्हाला सांगते, मी त्या मंजू आणि सत्याला अजिबात सोडणार नाहीये. आधी त्यांनी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता आर्यनच्या पण बाबतीत ते दोघं जे काही वागलेत ना, त्या एका गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणारच नाही. त्यांना कम्प्लिटली डिस्ट्रॉय केल्याशिवाय माझा आत्मा शांत होणार नाही. पण सगळं तुझ्या मनासारखं होणार. तुझ्या स्वभावावरून सांगतो. अति उत्साहाच्या भरात काही गोष्टी करायला जाशील, तुकडावर पडशील त्या आर्यनसारखं. या सत्या आणि मंजूची दोन हात करताना शरीराचा नाही, शारीरिक बळ नाही, डोक्याचा, बुद्धिबळाचा वापर करावा लागतो. कुठलाही पाऊल उचलायच्या आधी 10 वेळा विचार कर, मग पाऊल उचल. काय सत्या आणि मंजू ह्या कळसूत्री बावल्या, याचे जे दोर आहेत ना, दोर ते आपल्या हातात यायला पाहिजे. त्या बावल्यांचे दोर आपल्या हातात आले ना की त्यांचा खेळ संपला समजायचं. आतापर्यंत खूप सहन केलं तुम्ही डॅडी साहेब, पण इथून पुढे नाही. इथून पुढे दुश्मनांना चितपट करून त्यांचं दहन करायचं. डॅडी साहेब, मी तर म्हणते तुम्ही तुमचं पॉलिटिकल करिअर रिस्टार्ट करा आता. वेळीत का काय पॉलिटिकल करिअर रिस्टार्ट करा? फरार आहे मी, फरार. पोलीस मागवलेत माझ्या. जर राजकारणात पडलो तर राजकारण नाहीच, बाजूला अटक करून घेऊन जातील मला, परत टाकतील जेलमध्ये. डॅडी साहेब, अहो एवढं कसलं टेन्शन घेताय तुम्ही? सगळं शक्य होईल, ओव्हरथिंक करू नका. आत्ताच तर तुम्ही म्हणालात ना की बाहुल्यांच्या दोऱ्या आपल्या हातात असायला हव्या, म्हणजे डाव टाकला की जीत आपलीच होणार. मग तसंच होणार, फक्त थोडीशी कळ काढा. डोक्यात काय सुरू आहे बाबडे? माझ्या डोक्यात भरपूर गोष्टी सुरू आहेत डॅडी साहेब, आणि त्यातली एक म्हणजे माझं पोस्टिंग, जी आता आपल्याच साताऱ्यात भवानी नगर पोलीस चौकीत झाली आहे. वाह, कौतुक कौतुक, केवळ कौतुक. एकदम सरप्राइझिंग आहे माझ्यासाठी हे सगळं. डॅडी साहेब, तुम्ही आता फक्त बघत राहा, तुम्हाला रोज मी नवीन नवीन सरप्राइजेस देत राहणार आहे. आता तर खरी लढाई सुरू होणार आहे. मंजिरी सत्या सुर्वे वर्सेस पूर्वा तात्यासाहेब मोहिते पाटील.
तुझ्या कामाबद्दल मला तीळ मात्र शंका नाही बाबडी. मला माहिती आहे तू कायद्याला हाताशी धरून त्यांना बरोबर संपवशील. तर एक लक्षात ठेवायचं, हे सत्या आणि मंजू अतिशय हुशार आहे. डोंट वरी डॅडी साहेब, ते जरी हुशार असतील ना तरी मी हुशारीत PhD केली आहे. तुम्ही आता बघाच त्यांच्या हुशारीला मी कसं माझ्या पायाखाली चिरडते ते. डॅडी साहेब, तुमचं समाजात काय स्टेटस होतं? एक मोठं नाव होतं, तात्यासाहेब मोहिते पाटील. ते कोणामुळे धुळीत मिसळलं? त्या सत्य आणि मंजूमुळे. आज तुमची जी काही अवस्था आहे ना, त्यासाठी ते दोघंच जबाबदार आहेत. आणि अनुष्काकडून मला कळलं त्या मंजूने आर्यनची काय अवस्था केली होती ते. डॅडी साहेब, आर्यनला नीट चालता सुद्धा येत नव्हतं. त्याला बोलायला शब्द फुटत नव्हते. अंगावर असंख्य जखमा, त्यातून वाहणारं रक्त, ते सगळं जर तुम्ही बघितलं असतं ना तर तुम्ही त्याच वेळी त्या सत्य आणि मंजूला गोळ्या झाडून संपवलं असतं. मला सुद्धा अनुष्काने हे सगळं जेव्हा सांगितलं ना, तेव्हाच मला असं वाटलं होतं की मी लगेच तिथे जाऊन त्या सत्या मंजूला जागेवर संपवून टाकावं, पण नाही. पण मग नंतर विचार केला, त्यांना असं एका झटक्यात नाही मारायचं. एवढं सोपं मरण नाही द्यायचं मला त्यांना. आता कुठे आमची भेट होणार आहे, मग त्यांना व्यवस्थित ओळखून त्यांच्या आयुष्यातल्या रंगाचा बेरंग करून मला हवं तसं चित्र तयार झालं ना की मग करणार एक घाव दोन तुकडे ही पूर्वा. कारण कसं आहे, तयार चित्राची जाळून राख करण्यात जी मजा आहे ती चित्रात रंग भरताना अडवण्यात नाहीये. व्हेरी गुड. तू त्या सत्या मंजूला कमी समजू नकोस. तिचे चतुर माणसं आहे ते. आजपर्यंत त्यांच्या हाती नाही लागलो मी. ते आहेतच माझ्या मागावर. आज तू अलर्ट केल्यामुळं वाचलो मी. आज अटक झाली असती, पुन्हा जेलमध्ये पेपरला बातमी आली असती, दादासाहेब पाटलाला अटक.